मंत्री छगन भुजबळ यांना निलंबित करा, अन्यथा जलसमाधी घेणार. चंद्रकांत साळुंखे, संतोष निकम यांचा इशारा. जलसमाधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार. वरील विषयी विनंती करतो की अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिपदावरून निलंबित करण्यात यावे अशी मागणी चंद्रकांत साळुंखे, संतोष प्रभाकर निकम यांनी केली आहे. मंत्री छगन भुजबळ हे संविधानिक जबाबदार पदावर असताना मंत्रिपदाची शपथ घेताना कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाची खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेल. मी भारतातील सहानुभूती, एकात्मता उन्नत राखेल. मी महाराष्ट्राच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पडेल आणि संविधान कायदा याचा सर्व स्तराच्या लोकांना निस्वार्थपणे आणि निष्ठापणे कोणाच्याही विषयी ममता भाव आणि आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मंत्रिपदाची अशी शपथ घेऊन लाखो मतदारांच्या भावनांचा त्यांनी खेळ केलाय. तरी अत्यंत तातडीने माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांचे निलंबन करावे. असे छगन भुजबळ साहेब यांचे निलंबन न झाल्यास आम्ही अर्जदार जायकवाडी, नाथसागर, पैठण येथे दिनांक 18 डिसेंबर पर्यंत निलंबन न झाल्यास पैठण येथे जलसमाधी घेणार. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपल्याला साधारण माणसाची भाषा वापरायची माननीय जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर, माननीय तहसीलदार साहेब पैठण छत्रपती संभाजीनगर, माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे पैठण यांना देण्यात आली आहे. बाबासाहेबांना संविधानाच्या मार्गामधून मंत्रिपदाची जी शपथ. महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. जी काही भुजबळ साहेबांना उद्रेक लावलेला आहे तो उद्रेक एवढा भयावह आहे की त्यांनी जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम चालवलेलं आहे. पण त्यांना जाणभान नाही. जी काही संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली का मंत्री होण्यापूर्वी जी काही संविधानिक शपथ दिल्या जाती तिचं या माणसाला जाणभान राहिलेलं नाही. हा गावगाड्यातल्या एखाद्या टपुरी माणसावानी मनाला वाटेल तसं बोलतोय, मनाला वाटेल तसं चावळतोय आणि याच्यामुळं एक समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं विचित्र वातावरण तयार होत चाललेलं आहे. तरी तुम्ही जी काही शपथ घेतलेली त्या शपथीचं तुम्हाला जाणभान राहिलेलं नसेल तर आपण राजीनामा द्यावा. गावगाड्यातल्या टपुरेसारखं काहीही बकावं आणि काहीही भुकावं, पण तुम्हाला मंत्रिपदावर जर राहायचं असेल तर त्या शपथीचं भान ठेवून तुम्हाला त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या नियंत्रणामध्ये राहून काम करावं लागेल. जी काही संविधानिक शपथ आहे की मी कुठल्याही जातीबद्दल आकाश बाळगणार नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन चालन, त्याप्रमाणेच आपल्याला वागावं लागणार आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागणार आहे. आपल्याला साधारण माणसासारखी भाषा वापरता येणार नाही. आपल्याला साधारण माणसाची भाषा वापरायची असेल तर पदाचा राजीनामा द्या. नाहीतर आम्ही आता मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की या माणसाचं अत्यंत तातडीनं निलंबन करावं. या माणसानं जी काही बाबासाहेबांना संविधानाच्या मार्गामधून मंत्रिपदाची जी शपथ दिलेली ती शपथ मोडून टाकलेली आहे आणि हा माणूस इतर समाजाबद्दल, जातीबद्दल आकस बाळगतोय आणि काही बरळतोय. या माणसाचं अत्यंत तातडीनं निलंबन जर नाही झालं तर आम्ही पैठण येथे जायकवाडी धरणामध्ये 18 तारखेला 18 डिसेंबर रोजी जलसमाधी घेणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना 29/11/2023 रोजी निवेदन दिलेलं आहे. शासनानं याची लवकर दखल घ्यावा आणि या माणसाला बेदखल करावा. नाही तर आता आम्ही आमच्या जीवाची बाजी लावणार आहे. एक तर या छगन भुजबळचं पद रद्द होईल, नाही तर आता आमची जलसमाधी होईल, आमची अंत्ययात्रा निघेल. एवढंच मी या लाईव्हद्वारे सांगतो आणि आज शासनाला इशारा नाही तर आता या परिणामाला आम्ही सामोरे जायला तयार आहे. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.